अमरावती महानगरपालिकेचा जनसंवाद व समस्या निवारण कार्यक्रमात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला। रहाटगाव प्रभागातील अतिक्रमणाची तक्रार घेऊन आलेल्या नागरिकाला नवनियुक्त नगरसेवक चंदू खेडकर यांनी चक्क महिला आयुक्त सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत अश्लील शिवीगाळ केली। या प्रकारामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली असून लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। नेमकी घटना काय घडली सविस्तर जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रहाटगाव प्रभागातील अतिक्रमणाबाबत तक्रार घेऊन काही नागरिक आले होते। या तक्रारीमुळे संतापलेले नगरसेवक चंदू खेडकर यांचा संयम सुटला। त्यांनी तक्रारदारांशी हुज्जत घालत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। विशेष म्हणजे यावेळी खुद्द मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक उपस्थित होत्या। आयुक्तांसमोरच सुरू असलेला हा राडा पाहून उपस्थित अधिकारी आणि नागरिक अवाक झाले। हॅलो, मी गणेश मानकर, राहणार सोनल कॉलनी, शेगाव राडगाव। नेमका ह्याच होता की सोनल कॉलनीमध्ये लांडी लेआउट आहे, त्यामध्ये वारंवार अतिक्रमण करण्याबाबत मी तक्रार दिली होती। त्यासाठी यांनी मी उपोषणावर बसण्याची धवत दिली होती 15 तारखेला। त्यासाठी मला यांनी बोलावलं होतं आणि काल मला त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही उपोषणावर बसू नका म्हणून। त्यासाठी आज मी जनता दरबारमध्ये आलो की अतिक्रमण काढत नाही म्हणून। वारंवार 3 वेळा अतिक्रमण काढल्यावरही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही आहे, ना त्यांना अतिक्रमणची नोटीस दिलेली आहे। महानगरपालिकेच्या झोन प्रभाग क्रमांक 1 चे अवसरे साहेब यासाठी जिम्मेदार आहे। त्यांनी आजपर्यंत कोणतीही त्यांना नोटीस दिलेली नाही आहे। 2दा अतिक्रमण काढलं तरी आता ही 4थी वेळ आहे अतिक्रमण काढायची। आज येतो उद्या येतो, एकमेकाकडे ढकलतात। हे फाईल कधी रचना विभागाकडे पाठवतात, मालमत्ता विभागाकडे पाठवतात, कधी अतिक्रमण विभागाकडे पाठवतात, पुन्हा झोनकडे जातात, पुन्हा हेच नाटक यांचं फेरी असतात। आणि आज चंदू खेडकर तिथं येऊन त्यांचा काही विषय नव्हता ह्या प्रकरणात, त्यांचा कोणत्याही प्रकारचा विषय नाही आहे। फक्त त्यांचं मित्राचं घर तिथं असल्यामुळे ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे आणि मला जीवा मारण्याची धमकी देत आहे। आज माझ्या जीवाला कमी जास्त झाला तर याला जिम्मेदार आहे महानगरपालिका, नगरसेवक चंदू खेडकर आणि जे अतिक्रमण धारक आहे 7 लोक हे नाही। माझ्या जीवाला जर कमी जास्त झालं तर माझ्या घरच्याला मी सांगितलं की हेच जिम्मेदार आहे म्हणून। कोणत्या पक्षाचे नगरसेवक आहेत? हे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले आहे आणि आता दादागिरी करत आहे। सभागृहामध्ये शिवीगाळ मला दिलेला आहे। आयुक्त मॅडम, उपायुक्त मॅडम सगळे त्यांच्या देखता मला त्यांनी जीवा मारण्याची धमकी दिलेली आहे। नगरसेवक म्हणून पहिल्याच निवडीनंतर सत्तेची मस्ती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंदू खेडकर हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। मात्र पहिल्याच कार्यकाळात जनतेच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी तक्रार करणाऱ्यावरच धावून जाण्याचा त्यांच्या वृत्तीचा सर्वत्र निषेध होत आहे। महिला अधिकाऱ्यांचा सन्मान न राखता पदाची प्रतिष्ठा विसरून केलेल्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जनसंवाद व तक्रार निवारण केंद्राचे आयोजन करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये संपूर्ण शहरभरातील नागरिक आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी दाखल होणार आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 1 शेगाव राडगाव मधील एक नागरिक आहे, तो आपली समस्या घेऊन मनपामध्ये आलेला होता। महानगरपालिका आयुक्त यांच्या समोर आपल्या समस्या सांगत असताना अचानक प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक चंदू खेडकर यांनी त्याला शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अश्लील भाषेत शिवीगाळ सुद्धा केल्याची माहिती आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे अतिक्रमणाचा विषय घेऊन तो नागरिक या ठिकाणी दाखल झालेला होता। मात्र अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडल्यामुळे अनेक नागरिक भयभीत झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मोहन सोबत मी रोहित कळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती।